उद्धव ठाकरे ने सरकार पर साधा निशाना। लाड़की बहन योजना का किया स्वागत, लाड़का भाई योजना की रखी मांग। विधानसभा के पहले दिन उद्धव ठाकरे ने एक पत्रकार परिषद में वर्तमान सरकार पर जमकर हमला बोला। ठाकरे ने कहा कि अब इस सरकार को अलविदा कहने का समय आ गया है। उन्होंने आरक्षण की घोषणा को झूठा बताते हुए कहा कि इस सरकार के सभी प्रकल्प खोखले हैं और इनमें कोई ठोस योजना नहीं है। उद्धव ठाकरे ने अपनी बातों में सरकार की आलोचना करते हुए लाड़की बहन योजना का स्वागत किया और सुझाव दिया कि लाड़का भाई योजना पर भी विचार किया जाना चाहिए। उद्धव ठाकरे का मानना है कि सरकार को महिला सशक्तिकरण के साथ साथ पुरुषों के कल्याण के लिए भी योजनाएं बनानी चाहिए। उन्होंने जोर देकर कहा कि समाज के हर वर्ग को समान रूप से सशक्त बनाने के लिए संतुलित और ठोस नीतियों की आवश्यकता है। दुसरी गोष्ट, लाडकी बहीण जर का योजना तुम्ही आणत असाल तिचं आम्ही स्वागत करतो आहोत, पण लाडका भाऊ सुद्धा योजना आणा आणि त्यांना सुद्धा जसं तुम्ही माझ्या माता भगिनींना लाभ देणार आहात तसं माझ्या भावांना पण द्या। तुम्ही भेदभाव करू नका, कारण महिला आपल्या आता तो काळ गेला, जुना काळ गेला। आता महिला सुद्धा कर्तृत्ववान झालेल्या आहेत, सक्षम झालेल्या आहेत आणि त्या सुद्धा जसे करता पुरुष असतो तशा अनेक घरात करती महिला सुद्धा असते। तर महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता या योजना दोघांसाठी तुम्ही आणा। अशा अनेक काही गोष्टी आहेत। आतापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत दादांनी, आज मला चॉकलेट देऊन गेले ते, तशीच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं। हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका, कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे। कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे। जनता आता भोळी राहिलेली नाही आहे की कोणी यावं आणि गाजर दाखवून आपलं काम करून घ्यायचं। तर ह्या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत। तर ही योजना आणणार असाल तर त्याची अंमलबजावणी उद्या जर का काही घोषणा करणार असाल, जर कर्जमुक्ती करणार असाल, लाडका बहीण लाडकी, लाडकी बहीण लाडका भाऊ, हां दुसरं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आणल्यानंतर कृपा करून त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगंटीवारांकडे देऊ नका, कारण त्यांचं चंद्रपूरमधलं जे काही एक भयानक हिणकस भाषण होतं ते ऐकल्यानंतर अंगावरती असा शहारा येतो की असे मंत्री आपल्या राज्यात मंत्रिपदावर राहू शकतात। माता भगिनींना शिवीगाळ करणारे मंत्री मंत्रिमंडळात राहू शकतात, माता भगिनींवरती अत्याचार करणाऱ्याचे आरोप ज्यांच्यावर आहेत असे सुद्धा मंत्री राहू शकतात। तर अशा मंत्र्यांकडे त्याची आणि आता 2-3च महिने राहिलेत म्हणा, पण अशा व्यक्तींकडे याची अंमलबजावणीची जबाबदारी देऊ नका, हीच एक माझं सांगणं आहे। दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये येतील त्याच्याप्रमाणे सांगेन। सूर्या मध्ये त्या एक ते नाव कुठलं गाजलं होतं, ललित पाटील, ललित पाटील, पुढे काय झालं, पुढे काय झालं, खरं खोटं आलं पाहिजे बाहेर। तर त्याच्याबद्दल सुद्धा साहजिकच आम्ही या अधिवेशनात पाठपुरावा करू, पण हा सुद्धा केवळ आम्ही प्रश्न विचारतो म्हणून तुमच्याच काळात जास्त ड्रग्सचं वितरण झालं असं काहीतरी फालतू उत्तरं नको आहेत। ह्याच्या मुळापर्यंत जा आणि मुळं खडून काढा। प्रकरणामध्ये जे परीक्षेचे पेपर लीक झाले त्यामध्ये महाराष्ट्रात जर पाहिलं तर अनेक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी त्याला बळी पडलेले आहेत। दलालांचं मोठं रॅकेट। व्हॉट्सअप इंडस्ट्री सगळ्यात मोठी कोणाची आहे? व्हॉट्सअप इंडस्ट्री, सगळी इंडस्ट्रीज मी म्हणतो त्याला, सगळ्यात मोठी कोणाची आहे? होना चाहिए, बिल्कुल होनी चाहिए एक्शन। आणि असे अधिकारी जागेवर राहता कामा नये। जे जे कर्तव्यात कसूर करतात त्यांना निलंबित केलं गेलंच पाहिजे। मी तर म्हणेन सेवामुक्त केलं पाहिजे। पुणे में ना, वही तो मैंने बात कही। और हमारे जिन्होंने मुझे चॉकलेट दिया आज, शायद आप भी थे, चश्मे दिन गवाह, तो आप भी थे। तो मैं तो यही कहता हूँ कि उस जिन्होंने दिया चंद्रकांत दादा पाटिल, उनके पास जब शिकायत की गई तो उन्होंने कहा कि आप ही को कहा कि आपके पास से जानकारी पहले आती है, हमें और सारे काम है। तो और सारे काम कौन से काम आप कर रहे? मागच्या बजेटमधील कामं अजून सुरुवात देखील झाली नाही, तोपर्यंत नवीन बजेट येतोय। नेमकं चाललंय का या सरकारचं? कारण अजून सुरुवात देखील नाही झाली। हे म्हणून म्हटलं ना, ह्यांची हा गाजर संकल्प आहे, गाजर दाखवा आणि पुढे चला, पण आता ते चालणार नाही। उद्या एकूणच्या थकबाकी आणि याची होती ना, अनिल परवांची सूचना चांगली आहे की मी तर म्हणेन उद्या काही घोषणा करण्याच्या आधी आजपर्यंत या लोकांनी ज्या काही घोषणा केल्या
त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती झाली याची एक श्वेतपत्रिका काढा आणि मला खात्री आहे की ती श्वेतपत्रिका नुसता कोरा कागद असेल.